मेहनत कमी, साहित्य कमी, बनवायला लागणारा वेळसुद्धा कमी. मी पहिल्यांदाच असा पराठा बनवते आहे, ज्यासाठी साहित्य अगदी थोडकं लागतं, वेळ खूप कमी लागतो आणि चवीला म्हणाल ना, तर आजपर्यंत खरंच मी तर एवढा चविष्ट पराठा कधीच खाल्ला नाही. तुम्हीसुद्धा बनवून बघा, कारण हा पराठा फक्त चविष्टच नाही, तर भरपूर पौष्टिकसुद्धा आहे. मुलांना तुम्ही टिफिन बॉक्समध्ये द्यायचा असेल ना, तर परफेक्ट आहे. तुम्हालासुद्धा पराठ्यामध्ये काहीतरी चविष्ट ट्राय करायचं असेल, तर हा पराठा नक्की ट्राय करा. तर यासाठी सर्वात आधी आपल्याला बटाटा लागणार आहे. तर बटाटा मी इथे एक मोठ्या आकाराचा आणि एक छोट्या आकाराचा घेतलेला आहे. हे बटाटे आपण सर्वात आधी उकडायला ठेवूया. वेळ कमी असेल तर कुकरला उकडा किंवा रात्रीने उकडून ठेवा, म्हणजे सकाळी तुम्हाला वापरायला सोयीचं जाईल. यानंतर आपल्याला लागणार आहे मेथी. कुठलीही एक पालेभाजी तुम्ही वापरू शकता. मेथी वापरायची नसेल तर पालक वापरला तरीही चालेल. जे तुमच्या घरी उपलब्ध असेल ते वापरा. मेथीचे देठ वापरायचे नाही, खूप कडू असतात. फक्त पानं वापरायची आहेत. तशीही ती खूप कडक असतात ना, त्यामुळे ते खात असताना तितकेसे छान लागत नाही. देठ वेगळे करून झाल्यानंतर आपल्याला मेथी व्यवस्थित धुवायची आहे. धुवत असताना पाण्यामध्ये बुडवायची आणि अलगद उचलायची, म्हणजे जी माती रेती असते ना, ती तळाशी बसते. पालेभाजी धुवून झाल्यानंतर एका चाळणीमध्ये अशी पसरवून ठेवायची. सर्व पाणी निथळलं गेलं की आता चॉपरला घालून याला चॉप करून घ्यायचं. तुमच्याकडे चॉपर नसेल ना, तर तुम्ही सुरीने अगदी बारीक असं चिरून घेतलं तरीही चालेल, पण चॉपरने व्यवस्थित चॉप केलं जातं आणि आपला वेळही वाचतो. त्यामुळे चॉपर वापरणं हे जरा सोयीचं जातं. चला, इथे मेथी जी आहे मी चॉपरला फिरवून घेतलेली आहे. आता इथे पराठ्याची पारी बनवण्यासाठी मी 1 वाटीपेक्षा कमी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे. तेवढ्याच प्रमाणात मैदा घेतलेला आहे. चवीनुसार मीठ घालायचं. 1 चमचा साजूक तूप घालायचं. सोबतच ओवा हातावर चोळून घालायचा आहे. तुम्हाला इथे फक्त मैदा वापरायचा असेल तर वापरू शकता किंवा पूर्ण गव्हाचं पीठ वापरायचं असेल तर वापरता येईल. यामध्ये आता चॉप केलेली मेथी घालायची आहे. छान एकजीव करून घ्यायची. यानंतर थोडं थोडं करून यामध्ये पाणी घालायचं आणि घट्ट असा उंडा तयार करायचा आहे. कारण यामध्ये आपण मेथी घातलेली आहे, सोबतच मीठही घातलेलं आहे. पालेभाजीला काही वेळानंतर पाणी सुटतं आणि हा उंडा अजून ओलसर होणार आहे. त्यामुळे आपल्याला सुरुवातीलाच घट्ट लावायचं आहे. नंतर गरज पडल्यास आपण थोडंसं पीठ घालूया. आता जे बटाटे उकडून घेतलेले होते ते असे सोलून घ्यायचे आहे. तुम्हाला जर हे पराठे सकाळच्या नाश्त्यासाठी बनवायचे असेल ना, तर रात्रीनीच बटाटे उकडून घ्या आणि फ्रीजमध्ये स्टोअर करा. यामुळे काय होतं, बटाटे पूर्णपणे गार होतात. यातला जो पाण्याचा अंश असतो ना, तो कमी होऊन जातो. बटाटा छान कोरडा होतो. त्यामुळे स्टफिंग जी असते ना, ती परफेक्ट बनते. पराठ्यातून फुटून बाहेर येत नाही. कधीही बटाट्याचा पराठा बनवत असताना अशा पद्धतीने बटाटा वापरा. पण फ्रीजमध्ये जेव्हा उकडलेला बटाटा तुम्ही स्टोअर करता, तेव्हा त्याची साल सोलून फ्रीजमध्ये स्टोअर करायचा नाही. सालीसकट स्टोअर करायचा. चला, आता हा जो बटाटा मी सोलून घेतलेला होता तो मॅश केला. यामध्ये चिली फ्लेक्स घातलेले आहे. तुम्ही हिरवी मिरची घालू शकता. चिरलेली कोथिंबीर आणि मीठ घातलेलं आहे. बाकी दुसरं कुठलंही साहित्य घालण्याची गरज नाही. हे छान आपल्याला एकजीव करून घ्यायचं आहे आणि मॅश करत असताना यामध्ये जास्त गुठळ्या ठेवू नका. छान एकजीव करून घ्या. चला, आता जो उंडा पण तयार केलेला होता त्याला पाणी सुटलेलं आहे. जसं मी तुम्हाला सांगितलेलं होतं, यामध्ये आपण मेथी घातलेली होती, पाणीही घातलेलं होतं. त्यामुळे पालेभाजीला पाणी सुटतं आणि उंडा जो आहे ना, तो सैलसर होतो. तर मी थोडंसं गव्हाचं पीठ घालून परत एकदा याला मळून घेतलं आणि घट्ट असा उंडा तयार केला. थोडंसं तूपही घातलेलं होतं, म्हणजे हाताला चिकटू नये म्हणून. आता याचे छोटे छोटे एकसारखे बॉल तयार करायचे. सर्व बॉल एकसारखे आकाराचे तयार करून झाल्यानंतर वरून थोडासा मैदा किंवा गव्हाचं पीठ घालायचं. आता याची एक वाटी तयार करायची. जसं आपण पुरणपोळी बनवतो अगदी तशा पद्धतीने. आता बटाट्याची जी स्टफिंग आपण तयार केलेली होती ती आतमध्ये भरायची. मी भरपूर भरलेली आहे आणि जी पारी आहे ना, ती अशी सर्व बाजूने वर उचलायची आणि याची एक पुटळी बांधायची. जशा पद्धतीने आपण पुरणपोळी बनवतो अगदी तशाच पद्धतीने करायचं आहे. नीट याला बंद करायचं, म्हणजे स्टफिंग फुटून बाहेर येणार नाही. सर्व बॉल्स आपण अशाच पद्धतीने करून घेतलेले आहे. वरून अजून मी थोडंसं गव्हाचं पीठ किंवा तुम्ही मैदाही घालू शकता. म्हणजे काय होतं ना, जेव्हा आपण पहिला पराठा लाटू शेकू तेव्हापर्यंत जे बाकीचे स्टफिंग करून बॉल तयार केलेले आहे त्याला ना पाणी सुटू शकतं. पारी जर ओलसर झाली तर पराठे फुटू शकतात. म्हणून वरून याला छान मैदा किंवा गव्हाच्या पिठाने कोट करून ठेवायचं, म्हणजे हे मॉइश्चर ओढून घेतं. आता आपल्याला काय करायचं आहे, जो पहिला बॉल आपण स्टफिंग करून तयार केलेला होता तो घ्यायचा. यावर मी थोडासा मैदा घालते आहे आणि हाताने याला प्रेस करून घ्यायचं. त्यामुळे काय होणार आहे, जी स्टफिंग आपण आतमध्ये भरलेली आहे ना, ती मस्त काठोकाठ पसरल्या जाईल आणि लाटत असताना पराठा फाटणार नाही आणि स्टफिंग बाहेर येण्याची भीती राहणार नाही. बरेच वेळा तुम्ही बघितलेलं असेल, जेव्हा आपण पराठा लाटतो तेव्हा आतमध्ये एअर क्रिएट होते आणि त्यामुळे पारीला एक फुगारा येतो आणि लाटत असताना तिथूनच पराठा फाटायला लागतो. असं होऊ नये यासाठी सुरुवातीला हाताने प्रेस करूनच पराठा तयार करायचा आणि नंतर लाटायचा. तवा मध्यम आचेवर गरम करायचा आहे. सुरुवातीला घातल्यानंतर लगेच पलटवायचं. जर तुम्हाला पराठा मऊ लुसलुशीत हवा असेल तर असं करा.
तुम्हाला जर छान असा कुरकुरीत पराठा हवा असेल ना, तर तुम्ही याला अगदी मंद आचेवर शेका. म्हणजे काय होतं, पराठा अगदी कुरकुरीत आणि क्रिस्पी तयार होतो. पण तुम्हाला मऊ लुसलुशीत पराठा हवा असेल तर काय करायचं, याला हाय फ्लेमवरच परतायचं आहे. मीडियम टू हाय फ्लेमवर, अगदी मोठ्या आचेवर नाही परतायचा, मीडियम टू हाय फ्लेमवर परतायचा. आणि थोडं जास्त तेल घालून जर तुम्ही परतला ना, तर वरचं आवरण छान कुरकुरीत होतं, ज्यामुळे हा पराठा खायला छान लागतो. पण इथे मी काय केलेलं आहे, आवरण जे आहे ते कुरकुरीत आणि मऊ असं मध्यम ठेवलेलं आहे. त्यासाठी मी तेलाचा थोडा जास्त वापर केलेला आहे, जसं तुम्ही व्हिडिओमध्ये बघितलेलं आहे. हे पराठे बनवण्यासाठी जर तुम्ही तेल थोडं जास्त वापराल ना, तर पराठ्याला अप्रतिम चव येते. पण आजकाल कोणी तेलाचा जास्त वापर करत नाही, मला माहिती आहे. तुम्ही हेल्थ कॉन्शियस असाल तर मी तुम्हाला आग्रह अजिबात करणार नाही. पण एखाद्या वेळी चवीसाठी जर तुम्हाला हा पराठा ट्राय करायचा असेल ना, तर थोडं जास्त तेल किंवा बटर घालून हा पराठा शेकून बघा. खूप मस्त लागतं चवीला. आणि चला, बोलता बोलता आपले पराठे इथे तयार झालेले आहे. खरपूस आणि मऊ लुसलुशीत पराठा असं कॉम्बिनेशन तुम्हाला ट्राय करायचं असेल ना, तर हा पराठा तुम्ही ट्राय करून बघा. ज्या टिप्स मी तुम्हाला सांगितल्या त्या फॉलो करा. अगदी परफेक्ट पराठा तयार होईल. आणि बघा ना, आपण किती कमी साहित्यामध्ये हा तयार केलेला आहे. वेळ तर फारच कमी लागतो. तुम्ही व्हिडिओ बघितलेलाच आहे. आता लवकरात लवकर व्हिडिओला लाईक करा आणि तुम्हाला अशाच रेसिपी जर पुढे बघायच्या असेल तर घरोघरी अन्नपूर्णा या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. फेसबुक पेजला फॉलो करायला विसरू नका. आपली लवकरच भेट होणार आहे. तोवर हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघण्यासाठी तुमचे मनपूर्वक आभार. धन्यवाद.